अशी आम्ही मागणी स्पीकर महोदयांकडे केलेली होती, ती त्यांनी मान्य केलेली नाही आणि त्याच्यामुळे ते डिस्क्वालिफाय व्हावे म्हणून आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये अर्ज केलेला आहे. दुसरा प्रश्न असा आहे की आम्ही कुठलंही ॲनालिसिस किंवा कुठलंही पब्लिक परसेप्शन बनवण्यासाठी काहीही करत नाही. आज याच्या उलट ज्या लोकांनी अशी कृत्य केलेली आहेत की जी लोकशाही विरोधी आहेत, ते मात्र पब्लिक परसेप्शन तयार करून त्यांच्याबरोबर आज काय जे थोडंफार शिल्लक आहेत ती लोक आपल्यापासून निघून जाऊ नयेत म्हणून वेगवेगळ्या तऱ्हेचे उपक्रम घेण्याचा प्रयत्न करतात. वास्तविक कोणालाही जर स्पीकरनी दिलेला निर्णय मान्य नसेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये केस केलेली आहे. तुम्ही ज्यांना घटनातज्ञ म्हणता त्यांना जाऊन तुमची बाजू तिथं मांडून दे. घटनातज्ञ म्हणजे काही जज नाहीत, त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं ते योग्य आहे असं म्हणण्याचा भारतामध्ये कोणालाही अधिकार नसतो. आपली बाजू जाऊन कोर्टाच्या समोर मांडायची असते आणि डिसिजन आणि घटनेचं इंटरप्रिटेशन करण्याचे अधिकार एकतर हायकोर्टाला आहेत की सुप्रीम कोर्टाला आहे. कुठल्या घटनातज्ञाला आजपर्यंत दिल्याचं माझ्या तर ऐकवत नाही आणि तसं असेल तर त्यांनी ते करून घ्यावं. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 1998 मध्ये पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह जो ॲक्ट आहे त्यांच्या 29व्या सेक्शनमध्ये बदल करण्यात आला आणि त्याप्रमाणे प्रत्येक पक्ष जो भारतामध्ये पॉलिटिकली कार्यरत आहे त्याला आपल्या घटनेमध्ये लोकशाही आणायला लागेल याचं कंपल्शन आलं. आणि हे कंपल्शन आल्यानंतर त्यावेळेला 24 पार्ट्या भारतामध्ये अस्तित्वात होत्या, त्याच्यापैकी 23 पार्टीने आपली कॉन्स्टिट्यूशन अमेंड केली. फक्त शिवसेनेने अमेंड नाही केली म्हणून शिवसेनेला नोटीस देण्यात आली. त्यावेळेला मनोहर जोशी साहेब आणि सुभाष देसाईजी यांनी इलेक्शन कमिशनकडे जाऊन ॲफिडेविट केलं की आम्ही 3 महिन्यामध्ये आमच्या पार्टीची घटना बदलू आणि त्याप्रमाणे आदरणीय बाळासाहेबांनी 1999 सालामध्ये आपल्या पक्षाची घटना बनवली जी डेमोक्रेटिक होती. 2012 नंतर ही घटना बदलण्यात आली आणि 2017ला उद्धवजींनी एक प्रेस घेतली आणि त्याच्यामध्ये डिक्लेअर केलं की आम्ही आमची प्रेस घेतली किंवा जे काही त्यांनी केलेलं असेल ते 2017मध्ये त्यांनी जाहीर केलं की आम्ही आमची कॉन्स्टिट्यूशन चेंज केलेली आहे. आता कॉन्स्टिट्यूशन चेंज करायची असेल आणि त्याच्यामध्ये अमेंडमेंट करायची असेल तर त्याला एक प्रोसेस अशी आहे की तुम्हाला ज्या काय अमेंडमेंट करायच्या आहेत त्याला अप्रुव्हल घ्यायला लागतं इलेक्शन कमिशनकडून. परत आपल्याला नॅशनल एक्झिक्युटिव्हकडे जायला लागतं किंवा आपली जनरल बॉडी बोलवायला लागते आणि त्याच्यामध्ये जी घटना दुरुस्त केली त्याला अप्रुव्हल द्यायला लागतं तरच ती घटना दुरुस्ती ठरते. याने एकतर इलेक्शन कमिशनचं अप्रुव्हल नाही घेतलं, त्याच्यामुळे 1999 मध्ये असलेली घटना शिवसेनेची हीच फायनल आहे असा निर्णय इलेक्शन कमिशनने सुद्धा दिलेला आहे आणि तोच निर्णय हा स्पीकर महोदयांनी सुद्धा दिलेला आहे, म्हणजे अध्यक्षांनी दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही कुठल्या बेसिसवर हे सगळं करताय हा मुळातच प्रश्न आहे. 2018ला तुम्ही म्हणता की तुम्ही इलेक्शन घेतलं तर 2018मध्ये तुम्ही अशी एक घटना दुरुस्ती करून ठेवलेली आहे की आपणच लोक अपॉइंट करायची आणि ते आपल्याच लोकांनी आपल्याला मतदान करायचं. मग ह्याला इलेक्शन म्हणतात का? अशा तऱ्हेने इलेक्शन होऊ शकत नाही. इलेक्शनला एक पद्धत असते की अमुक तारीखपर्यंत जे लोक इच्छुक असतील त्यांनी आपले अर्ज दाखल करावे, अमुक ते अमुकमध्ये आपण आपले अर्ज मागे घ्यावे आणि त्याच्यानंतर जे लोक रिंगणामध्ये राहतील त्याच्यामध्ये इलेक्शन होतील. जे एवढ्या पद आहेत त्याच्यापेक्षा कमी लोक तिथं राहिली नाहीत तर इलेक्शन होणार नाही. परंतु तुम्ही असं करू शकत नाही की हे आमचे 21 फॉर्म आहेत, हे पक्षनेत्यांचे फॉर्म आहेत, आमचे एवढे आहेत, हे उपनेत्यांचे फॉर्म आहेत, असं तुम्ही करू शकत नाही. दॅट इज नॉट द डेमोक्रेटिक प्रोसेस. आणि डेमोक्रेटिक प्रोसेस ज्यावेळेला अडॉप्ट केली जाते त्यावेळेलाच त्याला इलेक्शन म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे क्लिअर कट म्हटलेलं आहे की अशा तऱ्हेचं इलेक्शन हे झालेलं नाही आणि वस्तुस्थिती आहे. तुम्ही जर त्याचे काही ते रेकॉर्डिंग वगैरे दाखवणं असेल त्याच्यामध्ये सुद्धा बघा, असं काही इलेक्शन झालेलं नाही की ज्याच्यामध्ये तारखा डिक्लेअर केल्या जातात. अमुक ते अमुकमध्ये फॉर्म भरायचा, अमुक ते अमुकमध्ये फॉर्म मागे घ्यायचा, अमुक ते अमुक डेटमध्ये इलेक्शन होईल, अशी काही इलेक्शन प्रोसेस झालेलीच नाही आहे. आणि त्याच्यामुळे अनडेमोक्रेटिक वे हा तुम्हाला ॲडॉप्ट करता येणार नाही पॉलिटिकल पार्टीमध्ये. हे निर्विवादपणे इलेक्शन कमिशनने सांगितले आहे, आपल्या पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्टने सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्या बेसिसवर तुम्हाला जे काय बोलायचं आहे
तुमचे वकील हे तुमच्यासारखे बोलणार ना, म्हणजे ते घटनातज्ञ झाले असे नाहीत. तुम्ही ते वकील घ्या आणि तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये लढा. तुम्हाला हायकोर्टमध्ये लढायचं हायकोर्टमध्ये लढा, पण तुम्हाला हे सिद्ध करायलाच लागेल की अनडेमोक्रेटिक कॉन्स्टिट्यूशन चालते का, आणि तुमची अमेंडमेंट 100% अनडेमोक्रेटिक आहे. हे इलेक्शन कमिशनने सुद्धा म्हटलेलं आहे, स्पीकरने सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणून त्या बेसिसवर तुम्ही जे निर्णय घेण्याचा प्रयत्न करता ते मुळात चुकीचं आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा बाब अशी आहे की डेमोक्रेसीमध्ये एक व्यक्ती निर्णय घेऊ शकत नाही, तो कलेक्टिव्ह डिसिजनच असायला लागतो. त्याच्यामुळे काँग्रेस आपल्या शिवसेनेच्या लेजिस्लेटिव्ह पार्टीचं लीडर म्हणून केवळ उद्धव ठाकरे साहेब काढू शकत नाहीत एकनाथ शिंदे साहेबांना. तिथं तो कलेक्टिव्ह डिसिजन पार्टीचा पाहिजे. तुम्ही पार्टीची मीटिंग घेतली का, पार्टीने हा डिसिजन घेतला का, आणि तुम्ही कम्युनिकेट केलं आहे का की तुम्ही तुमच्या 12-13 आमदारांना बोलवणार आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेंना काढून टाकला असा डिसिजन घेणार. मग ते कसं काय तुम्हाला चालतं? मग मेजॉरिटीचे आमदार जे डिसिजन घेणार तो चालणार नाही का? उद्या समजा मी एक उदाहरण देतो की BJPचे अध्यक्ष आहेत आणि ते असं सांगू शकतात का की मी पंतप्रधानांना काढून टाकलं आहे? असं पार्टीमध्ये घडत नाही. पार्टीमध्ये तुम्हाला जर तुमच्या लेजिस्लेटिव्ह पार्टीचा लीडर बदलायचा असेल तर तुम्हाला महासभा बोलवली पाहिजे, महासभेमध्ये निर्णय घेतला पाहिजे. म्हणजे लोकशाहीची कुठलीही मूल्य त्या ठिकाणी पाळायची नाही. आणि मग आपल्याबरोबर जी लोकं राहिलेली आहेत ती लोकं आपल्याला सोडून जाऊ नये म्हणून काही लोकांना एकत्र घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा निर्णय कसा चुकीचा आहे आणि आम्ही कसे जिंकणार हे लोकांना सांगायचं. मग तुम्ही अशा मीटिंग पूर्वीसुद्धा घेतल्या होत्या, सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही जिंकला का? जिंकला नाही, ही वस्तुस्थिती आहे ना. मग तुम्ही अगोदर स्पीकरकडे का गेला नाही? आपण स्पीकरकडे जाण्याऐवजी डेप्युटी स्पीकरकडेच जाणार हा अट्टास तुम्ही का धरला होता? आणि डेप्युटी स्पीकरने सुद्धा 3 दिवसाची मुदत का दिली होती? सगळं अनडेमोक्रेटिक आहे. मग तुम्ही सगळं अनडेमोक्रेटिक करणार आणि तरी पक्षातल्या लोकांची दिशाभूल करणार. ही दिशाभूल आधी थांबवा. त्यांना क्लिअर कट सांगा की बाळासाहेबांनी जी घटना बनवलेली होती ती मी बदललेली आहे हे सांगायला सुद्धा एक नैतिक मूल्य लागतं. ते आधी कबूल करा की बाळासाहेबांची घटना, आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर चालतो ना, एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचारावर चालतो ना, आणि मग बाळासाहेबांच्या लिहिलेल्या घटनेला आम्ही बांधील आहोत. पक्षाची ध्येयधोरणं लिहिलेली असतात पक्षाच्या घटनेमध्ये, ते फॉलो करणं हे सुद्धा काम आहे. हे सुद्धा इलेक्शन कमिशन आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये लिहिलेलं आहे. मग तुम्ही ते प्रिन्सिपल्स फॉलो करणार नाही आणि आम्ही फॉलो केली तर तुम्ही आम्हाला चॅलेंज करणार, असं होऊ शकत नाही. दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो लिहिलेला आहे की लोक इलेक्ट होतात, ही जनतेकडून इलेक्ट होतात. त्यांच्यासमोर ते कुठला कार्यक्रम घेऊन झाले, कुठल्या त्यांची ध्येयधोरणं घेऊन झाले आणि त्याच्या विरोधात ते जात आहेत का? तर याचं उत्तरसुद्धा महाराष्ट्रामध्ये स्पष्ट आहे की आम्ही युती म्हणून महाराष्ट्राच्या जनतेसमोर गेलेलो होतो. युती म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला मतदान दिलेलं आहे आणि हा अतिशय व्हॅलिड लिगल पॉईंट आहे. त्याच्याबद्दल तुम्ही बोलणारच नाही. तुम्ही कुठलं ध्येयधोरणं घेऊन लोकांच्या समोर गेला, प्रिंटेड आहे ना सगळं. मग तुम्ही आज ते रिफ्यूज कसं करताय हा प्रश्न आहे. आणि आम्हाला का, आम्ही वकील इथं बोलायचं, आम्ही 10 वकील बोलू शकतो ना, आणि ते बोलतील ते खरं आहे असं कुठे आहे? तुमचे वकील तुमच्यावर कोर्टामध्ये जाऊन दे. आज लोकांची दिशाभूल का करता? आज तुम्ही सर्वसामान्य शिवसैनिकाची दिशाभूल का करताय? शिवसैनिकाला तुम्ही सांगितलं पाहिजे की आम्ही बाळासाहेबांचा विचार सोडला आणि आम्ही काँग्रेसबरोबर जातोय म्हणून. बाळासाहेबांनी युती बनवली ना भाजपबरोबर, मग तुम्ही ते सांगा आणि नंतर किती शिवसैनिक तुमच्यावर राहतात ते बघूया. आणि म्हणून आम्हाला सांगायचं आहे की लोकशाही जिवंत राहण्याच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा संघर्ष महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. आमची बाजू सत्य आहे, आम्ही आमची बाजू कोर्टासमोर मांडू. कोर्ट जो काय डिसिजन देईल आम्हाला नेहमीच मान्य असतो. आणि म्हणून लोकांना बोलवायचं, त्याची मोठी जाहिरात करायची आणि जणू का आम्ही चिरफाड करतोय. चिरफाड करायचा अधिकार कोणी दिला? घटनेचं इंटरप्रिटेशन करायचा अधिकार हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टला जातो, इतर कोणालाच नाही आहे. आणि त्याच्यामुळे मला एकच नम्रपणे विनंती करायची, कृपया लोकांची दिशाभूल करू नका. रॉंग पब्लिक परसेप्शन तयार करणं स्वतःच्या स्वार्थासाठी हे आता बंद करा, एवढीच मला या निमित्ताने प्रार्थना करायची. सर, 2 प्रश्न वारंवार ठाकरे गटाकडून जे आहेत ते उपस्थित केले जात आहेत. 2 प्रश्न एकेकाने म्हणजे विचारले. की ठाकरे गटाकडून 2 प्रश्न उपस्थित केले जात आहेत की एक म्हणजे जर ते पक्षप्रमुख नव्हते तर त्यांचा सही केलेला एक फॉर्म तुम्ही कसा स्वीकारला, आणि दुसरं म्हणजे सुनील प्रभू यांचा व्हीप जर कोर्टाने मान्य केला होता तर तो अध्यक्षांनी मान्य न करण्याचं कारण. एक गोष्ट अशी आहे की कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याचा ॲनालिसिस आमचे वकील तुम्हाला चांगल्या तऱ्हेने करून देऊ शकतील की मुळात पक्ष
पक्षाची घटना कुठली आहे हे सुद्धा आयडेंटिफाय करण्यासाठी कोर्टाने कोणाला सांगितलेलं आहे, स्पीकरना सांगितलेलं आहे. आणि ते करण्यापूर्वी तुम्ही असा डिसिजन घेऊ नये असं त्यांना सांगितलेलं आहे की विल हॅव टू फर्स्ट आयडेंटिफाय हू लीड्स द पॉलिटिकल पार्टी, आणि पॉलिटिकल पार्टीने जो व्हीप अपॉइंट केला त्याला तुम्ही मान्यता देऊ शकता. त्याच्यामुळे अगोदर त्यांनी पॉलिटिकल पार्टीचा डिसिजन ॲनलाइज केला. पॉलिटिकल पार्टीच्या घटनेच्या संदर्भातली माहिती ही त्यांनी इलेक्शन कमिशनकडून मागितली आणि त्याच्यानंतर त्यांनी निर्णय दिला की 1999ची घटना किंवा हीच अस्तित्वामध्ये आहे आणि अस्तित्वामध्ये राहील आणि ह्याच्या पुढचे सर्व निर्णय 1999च्या घटनेप्रमाणे होतील. आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की कलेक्टिव्ह लिडरशिपप्रमाणे तुम्ही सभा बोलवली का, आमसभा ज्याला म्हणतात, सगळ्या लोकांना तुमच्या पक्षाच्या बोलून तुम्ही सभा बोलवली का आणि त्याच्यामध्ये निर्णय घ्या. त्याचंसुद्धा उत्तर निगेटिव्हच आहे ना. आणि त्यांनी अनेक डॉक्युमेंट जे प्रोड्यूस केले ते फोर्स डॉक्युमेंट आहे हे सुद्धा निकालामध्ये म्हटलेलं आहे. मग तुम्ही जाऊन त्याच्यावर भांडा ना, तुमचे डॉक्युमेंट कसे फोर्स नाही आहे ते तुम्ही सिद्ध करा तिथं. हे शेवटी लिगल मॅटर आहे. याच्यामध्ये तुम्ही तोंडाने काय बोलता याच्यावर काहीही ठरत नाही. या स्टेजला अंतिम निर्णय देणारी ऑथॉरिटी, कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी, हे स्पीकर होते. स्पीकरने आपला निर्णय दिलेला आहे. आता तुम्ही त्याच्या पुढच्या कोर्टामध्ये जाण्याचा मार्ग तुम्हाला मोकळा आहे. हे डिबेटमध्ये ठरवू नका. तुम्हाला जर निर्णय घ्यायचा होता एकनाथ शिंदेना लेजिस्लेटिव्ह पार्टीच्या लिडरशिपवरून काढायचा तर तुम्ही संपूर्ण शिवसेनेची बैठक बोलवायला पाहिजे होती. सर्व नेते, सर्व उपनेत्यांना बोलवायला पाहिजे होती. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला त्यावेळेला त्याला चॅलेंज केलं गेलेलं नव्हतं म्हणून तो ॲक्सेप्ट झाला आहे. ही जर 2018ची घटना त्यावेळेला त्यांनी दिली असती आणि ती रिजेक्ट झाली असती तर तो एबी फॉर्म कोणी इश्यू करायचा ह्याच्याबद्दलची मार्गदर्शक तत्त्व ही इलेक्शन कमिशनने दिली असती. त्यावेळेला हा फॉर्म आलेला नव्हता. शेवटी कुठलीही मॅटर ज्यावेळेला डिस्प्यूटमध्ये येते त्यावेळेला त्याची लिगल सँटिटी चेक केली जाते आणि ज्यावेळेला लिगल सँटिटी चेक केली गेली त्यावेळेला 2018ची घटना ही लोकशाही विरोधी म्हणजे घटना दुरुस्ती शिवसेनेच्या ह्याच्यामध्ये केलेली ही लोकशाही विरोधी ठरलेली आहे. ती इलेक्शन कमिशनने नाकारलेली आहे आणि आता स्पीकरने स्वतः नाकारलेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी कन्फर्म करण्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये त्याच्याबद्दलचे निर्देश आहेत. आधी तुम्ही ठरवा की पॉलिटिकल पार्टीमध्ये लिडरशिप कुठली आहे, पॉलिटिकल पार्टीचा निकाल काय आहे, एखाद्या लीडरचा निकाल नाही, पॉलिटिकल पार्टीचा निकाल काय. आणि म्हणून वारंवार त्यांच्या निकालपत्रामध्ये आलेलं आहे की पॉलिटिकल पार्टीची लिडरशिप ही कलेक्टिव्ह पाहिजे आणि हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही भारताच्या कुठल्याही ह्याच्यामध्ये गेला न्यायालयामध्ये तरी ते सांगणार की पॉलिटिकल पार्टी ही एक ग्रुप ऑफ पीपल असतो आणि ग्रुप ऑफ पीपलमध्ये कलेक्टिव्ह डिसिजन झाला पाहिजे. हेच लोकशाहीचं मेन प्रिन्सिपल आहे. आणि तेच प्रिन्सिपल तुम्ही 2018ची घटना दुरुस्ती करताना मान्य केलं नाही, आजही तुम्ही मान्य करत नाही. आणि पार्टीची जी ध्येयधोरणं आहेत ती तुम्ही सोडलेली आहे आणि तुम्ही चुकीच्या दिशेने जातात ते आम्हाला मान्य नाही. मला खूप इम्पॉर्टंट मीटिंग अहो मी तुम्हाला सांगितलं हे बघा ते काही बोलतात. पब्लिक परसेप्शन क्रिएट करायचा अधिकार त्यांना कोणी दिला? निकाल झालेला आहे ना, तुम्ही निकालाच्या विरुद्ध अपील करा. तुम्हाला तुमच्याकडे घटनातज्ञ आहेत ना त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये उभं करा, आर्ग्युमेंट करून दे ना. मग ते बोलतात ते खरं आहे की आम्ही बोलतात ते खरं आहो हे सिद्ध होईल कोर्टामध्ये. आज तुम्ही निर्णय तुम्हीच देणार, घटनातज्ञ तुम्ही आणि तुम्हीच जज आहे. ह्याचा एकदा निर्णय झाला पाहिजे ना. तुम्हाला कोणी जज बनवलेलं नाही आहे. भले तुम्हाला कायद्याचं ज्ञान असेल, मला काय कायद्याचं ज्ञान नाही, परंतु तुम्हाला कोणी जज बनवलं आहे का? तुम्ही तुमचं इंटरप्रिटेशन करणार. तुम्ही केलेलं इंटरप्रिटेशन खरं आहे की खोटं आहे सुप्रीम कोर्ट ठरवणार, तुम्ही नाही ठरवू शकत. हे लक्षात घ्या. म्हणून ही सगळी दिशाभूल चाललेली आहे. ही लोकांची दिशाभूल चालली आहे. खोटं पब्लिक परसेप्शन तयार करण्याची तयारी आहे. केवळ एकीकडे सुरुवातीला प्रयत्न केला की सहानुभूतीवर आपण हे करू शकत नाही. हे लक्षात आल्यानंतर आता खोटं पब्लिक परसेप्शन तयार करायचं. त्यांचे चिरंजीव तर दिवसरात्र खोटं खोटं बोलत जात राहतात. लोक तात्पुरतं समजतील असं काहीतरी झालंय म्हणून. कोण पैशाला विकले जात नाही, नाहीतर सरकारं बनलीच नसती. लोकांना पैशानेच विकून घेऊन सरकारं बदलली असती. असं नाही घडत. वाईट वागायचं, लोकप्रतिनिधींना भेटायचं नाही, त्यांचे अपमान करायचे, त्यांच्या मतदारसंघांवर अपमान करायचे आणि ते सोडून गेल्यानंतर त्यांनी पैसे घेतले म्हणून आरोप करायचे. कोणी दिला अधिकार तुम्हाला? कुठल्या जीवावर तुम्ही खोटं पब्लिक परसेप्शन तयार केलं याचं उत्तर त्यांना द्यायला लागेल.
तुम्ही आलिशान गाड्यांमधून फिरता, आम्ही नाही फिरत. माझी गाडी आजसुद्धा, मी 3 पिढ्यांची श्रीमंती, आजसुद्धा मी 10 वर्ष जुनी गाडी वापरतो. तुम्ही उत्तर दिलं पाहिजे ना लोकांना. छोटे छोटे अमाऊंट असतात का? कुठल्या ह्याच्यावर तुम्ही बदनामी केली लोकांची. लोकांना पाणी पाहिजे होतं, पाणी नाही दिलं. शेतकऱ्यांना जमीन पाहिजे होती, जमीन नाही दिली. मग ते निर्णय का नाही घेतले तुम्ही? तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे लोकांना की होय आम्ही दिला होता स्टे, फडणवीस साहेबांनी चांगला निर्णय घेतला होता शेतकऱ्यांना जमिनी वाटवायचा, मी स्टे दिला, मी स्टे 2.5 वर्षामध्ये उठवला नाही. का उठवला नाही? उत्तर द्या ना. आणि मग आमच्यासारखे लोक का हे करतात, विरोधात जातात? शेवटपर्यंत मी सांगायला गेलो होतो ना, आजसुद्धा एकत्र बसूया. आजसुद्धा एकत्र बसून तुम्हीच मुख्यमंत्री राहा, आपण निर्णय घेऊया. त्याला तुम्ही काय सांगितलं? तुम्ही निघून जा म्हणून सांगितलं. हे लोकांना सांगा ना आम्ही निघून जा म्हणून सांगितलं होतं. स्वतःच्या मुलाला सांगा आम्ही निघून जा म्हणून सांगितलं होतं. म्हणून मला सांगायचं की आमच्याबद्दल खोटं बोलू नका, एवढी आमची विनंती आहे. मी नेहमी आजपर्यंत बघा पूर्ण याच्यामध्ये उद्धव साहेबांच्याबद्दल मी अतिशय आदरानेच नेहमी बोललेलो आहे. अजूनसुद्धा आदर आहे, तो आदर तसाच राहील. परंतु खरं तरी बोला ना. एवढं खरं जनतेला सांगा की तुम्ही आणि भाजप एकत्र येऊन पुन्हा युतीची पुनर्स्थापना करणार होता. फॉर व्हॉट एव्हर रिझन तुम्हाला कोणी सांगितलं असेल, पवार साहेबांनी सांगितलं असेल, हा एक अलहिदा भाग आहे. परंतु मी निर्णय घेतला होता, पण मी त्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. हे लोकांना एकदा कळून दे. आणि लोकांसमोर युती म्हणून गेला होता ना, आज तुम्ही काँग्रेसबरोबर गेलाय. काँग्रेसची लोक येतील का तुमच्याबरोबर? बाळासाहेबांच्या समाधीवर तरी कोण आलं का? तिथं येऊन सावरकरांना हे करायचं, समोर सावरकरांचं हे आहे. तिथं काँग्रेसची लोक सावरकरांना वाटेल ते बोलणार, तुम्ही त्यांच्यावर राहणार, हे बाळासाहेबांनी कधी सहन केलं नसतं. आणि म्हणून आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. तुम्ही किती घटनातज्ञ बोलवा, त्याच्यापेक्षा चांगलं त्या घटनातज्ञांना घ्या, कोर्टामध्ये केस लढवा आणि जिंकून दाखवा, एवढंच मला सांगायचं. थँक्यू. मला माझी मीटिंग होती 12:30ला. हिंदी में मैं आपको ब्रीफिंग करूंगा, लेकिन सवाल मत पूछिए क्योंकि मेरा मीटिंग है, 12:30 का मीटिंग था, मैं 1 बजे अभी नहीं पहुंचा. देखिए, बहुत सारे लोग खुद को घटना तज्ञ बनाते हैं, लेकिन घटना तज्ञ होने का मतलब सुप्रीम कोर्ट का जज, ना तो सुप्रीम कोर्ट के जज है ना तो हाई कोर्ट के जज है. उन्हें अगर लगता है कि स्पीकर साहब ने गलत फैसला दिया है तो उन्होंने जाके रिप्रेजेंट करना चाहिए शिवसेना को सुप्रीम कोर्ट में, और फैसला उनके पक्ष में लाना चाहिए. ऐसे कभी भी नहीं होता कि आप किसी जजमेंट के बारे में बोलेंगे, लोगों में झूठा परसेप्शन क्रिएट करेंगे. क्योंकि आज तक झूठ ही बोला गया है. क्योंकि 2000 ये अपना जो पब्लिक रिप्रेजेंटेटिव एक्ट है उसमें 1998 में संशोधन किया गया, उसको बदली किया गया. हर पॉलिटिकल पार्टी को ये कंपल्शन किया गया कि आपको डेमोक्रेसी लानी है पार्टी में. उस वक्त 24 पार्टीज़ थे, उसमें से 23 पार्टीज़ ने अपने कॉन्स्टिट्यूशन में चेंज किए. शिवसेना एक ही ऐसी पार्टी थी कि जिसने अपने कॉन्स्टिट्यूशन में चेंज नहीं किए, और इसीलिए उनको नोटिस दिया गया. बाद में मनोहर जोशी जी और सुभाष देसाई जी इलेक्शन कमीशन के सामने जाके उन्होंने एफिडेविट किया कि विदिन 3 months विल अमेंड आवर कॉन्स्टिट्यूशन. तो 1999 को कॉन्स्टिट्यूशन में चेंज आ गया, जो बाला साहब ने खुद किया था. पार्टी में डेमोक्रेसी आ गई, और बाला साहब के निधन के पास इस कॉन्स्टिट्यूशन को चेंज किया गया. जो 2018 का अपॉइंटमेंट है उसको ना तो इलेक्शन कमीशन की अप्रूवल है, और एक प्रोसीजर रहता है कि पहले आप अमेंडमेंट बनाते हैं, इलेक्शन कमीशन के सामने जाते हैं, वहाँ पे वो डेमोक्रेटिक कैसे है वहाँ सिद्ध करते हैं, बाद में उसको सभा के आपके पार्टी के सभा के सामने लेके जाते हैं और उसको अप्रूवल देते हैं. इन्होंने कुछ भी प्रोसीजर फॉलो नहीं किया. सिर्फ 2017 में एक अनाउंसमेंट किया कि हमने इसको अमेंड किया है, और अमेंडमेंट क्या है कि वही अपॉइंट करेंगे और वही लोग उनको जिताएंगे. तो अनडेमोक्रेटिक करके इलेक्शन कमीशन ने इसको नकारा है, और सुप्रीम कोर्ट ने बोला था कि इसका पूरा एनालिसिस स्पीकर को करना चाहिए और उनको जजमेंट देना चाहिए. तो उन्होंने भी 1999 का जो कॉन्स्टिट्यूशन है शिवसेना का, उसी को असली घोषित किया है. इसीलिए उसके ही आधार पे आगे के सब डिसीजन होंगे. ये क्लियर कट है. और जिनको लगता है कि स्पीकर ने जो डिसीजन दिया है वो अनडेमोक्रेटिक है या तो गलत है, तो सुप्रीम कोर्ट में जाके उनके वकील की हैसियत में वहाँ उनका पक्ष रख सकते हैं और न्याय दिला सकते हैं. आप झूठा पब्लिक परसेप्शन क्यों क्रिएट कर रहे हैं? पहले भी आपने बोला था कि सुप्रीम कोर्ट में ये हुआ होने वाला है, नहीं हुआ.
लोग कंफ्यूज रहे। देखिए, एक सिंपैथी की वेव क्रिएट करने की कोशिश की गई। उनके जब समझ में आ गया कि सिंपैथी की वेव पूरे नहीं है, आज हमें छोड़ के लोग जा रहे हैं और भी लोग जाएंगे, इसीलिए आज का ये इवेंट रखा है ताकि लोगों को लगे कि आगे जाके ये कैंसिल होगा। तो ऐसे बिल्कुल नहीं है। देखिए, कोई भी जो कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी है कभी भी गलत डिसीजन नहीं देगी। उनके सामने जो डॉक्यूमेंट्स आते हैं उसका पूरा रिकॉर्ड किया जाता है, उनके सामने जो हियरिंग होता है उसका रिकॉर्डिंग होता है, और जो पार्टी या जो पर्सन रहता है उसकी सिग्नेचर उस पर ली जाती है। तो आगे चल के नए वाले डॉक्यूमेंट्स नहीं बनते, इसी डॉक्यूमेंट्स के आधार पे ऊपर भी केसेस चलेंगे। तो इसमें उनको पूरा हक है वो, लेकिन पब्लिक परसेप्शन हर बार आप गलत क्रिएट करेंगे किसी के एडवांटेज के लिए। किसने आपको ये हक दिया है? आपको चाहिए तो आप जाके लड़िए उनके लिए, हमें कोई इतराज़ नहीं है। और देखिए, हर पार्टी के जब स्थापना होती है तो उनके प्रिंसिपल्स लिखे हुए थे, डायरेक्टिव्स लिखे हुए। आज सब प्रिंसिपल्स छोड़ दिए और प्रिंसिपल्स पे हम लोग चल रहे हैं, वो नहीं चल रहे हैं। उन्होंने कांग्रेस के साथ मिलाप किया, उनकी पार्टी की आइडियोलॉजी उनको मैच नहीं करती है, उसके बावजूद उन्होंने निर्णय लिया कि आपने सभा बुलाई थी सब लोगों की, हम कांग्रेस के साथ जाएंगे या नहीं, हम एनसीपी के साथ जाए या नहीं। आपने ये नहीं किया। आप समझते हैं कि एक आदमी पार्टी होती है, एक आदमी कभी भी पार्टी नहीं होती है। पार्टी इज़ मेड ऑफ डिफरेंट पर्सन्स, और उनका कोई भी डिसीजन डेमोक्रेटिक ही होना चाहिए और कलेक्टिव ही होना चाहिए। तो कलेक्टिव डिसीजन लिए, आपको किसने मना किया था? आप कलेक्टिव डिसीजन नहीं लेंगे, आप ये बोलेंगे एक आदमी ही सब पार्टी है, तो ये डेमोक्रेसी में नहीं चलता है। यही हमारा कहना है। अगर आपको लेजिस्लेटिव पार्टी के लीडरशिप से एकनाथ शिंदे जी को हटाना था, क्या आपने पार्टी की मीटिंग ली थी? क्या पार्टी में आपने डिसीजन लिया था? आप अकेले डिसीजन लेंगे कि ये आज नहीं रहेंगे, चौधरी जी लेंगे? कहाँ का न्याय है ये? और पीपल रिप्रेजेंटेटिव एक्ट अमेंड हुआ है, तो उसके हिसाब से ही डेमोक्रेटिक काम चलना चाहिए पार्टी का। और हमारा लड़ा ये डेमोक्रेसी के लिए है और डेमोक्रेसी के लिए रहेगा। इसलिए इन्होंने जो भी किया है उसका एनालिसिस आगे चल के सुप्रीम कोर्ट में भी होगा। और अगर ये सिद्ध हो गया कि 2000 का अमेंडमेंट ये गलत है, तो फिर सब केस में 1919 के हिसाब से, 1999 के कॉन्स्टिट्यूशन के हिसाब से सब चलेगा। तो मेरी इतनी विनंती है, मैं तो खुद वकील नहीं हूँ, मैं लीगल एक्सपर्ट भी नहीं हूँ, लेकिन आपका जो भी नॉलेज है वो सुप्रीम कोर्ट में यूज़ कीजिए, लोगों को बहकाने के लिए यूज़ मत कीजिए। यही मेरी नम्र निवेदन है कि पब्लिक परसेप्शन रॉन्ग क्रिएट मत कीजिए। आता प्रश्न झाले ना? आज महाराष्ट्रामध्ये कधी घडलेला नसलेला इव्हेंट आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यांचे डायरेक्टर आदरणीय संजय राऊत आहेत। आपल्याला सर्वांना आग्रहाचं निमंत्रण असेलच। ते जे काही त्या भूमीवर घडणार आहे, माझंही नाव संजय असल्यामुळे मला दूरचं दिसतं। संजय राऊतच्या गळ्यामध्ये आज उपरणं असणार आहे भगव्या कलरचं। त्या भागातील अनेक कार्यकर्ते एका ठिकाणी बसलेले असणार आहेत। उद्धव साहेबाची जशी एंट्री होईल सर्वांचा जयघोष होईल। तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा सगळ्या घोषणा होतील। त्यानंतर काही काळे कोट घातलेले लोक त्यांच्या आजूबाजूला असतील आणि एक मोठी पत्रकार परिषद ज्याला म्हणलं जातं ते त्या ठिकाणी मेरी आवाज सुनो पार्ट 2 हा त्या ठिकाणी दाखवले जाणार आहे। का दाखवले जाणार आहे याचं कुणालाही काही कल्पना नाही, परंतु आम्ही लोकांसमोर गेल्यानंतर आम्हाला इलेक्शन कमिशनरकडे न्याय मिळाला नाही, आम्हाला विधानसभा अध्यक्षांनी न्याय दिला नाही, सुप्रीम कोर्ट न्याय देईल की नाही याबद्दल त्याला साशंकता आहे। म्हणून हा एक इव्हेंट जर झाला तर लोकांमध्ये ती चर्चा ही घरोघरी व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे। या प्रेसच्या पूर्वी आमच्या महाभागाने सकाळी त्यांनी प्रेस घेऊन त्यांनी सांगितलं
की 10 वर्षामध्ये मोदी साहेबांनी प्रेस का नाही घेतली. खरं तर यांना तो अधिकार नाही विचारायचा, परंतु तरी त्यांना असं वाटतं की देशातला राजकारणी ज्यांना जनतेने कामासाठी निवडून दिलेले, काम करा, आपल्या महाराष्ट्र असेल की देश असेल त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करा. परंतु ह्या रिकाम टेकड्यांना वाटतं की रोजच्या 10 वाजता जशी आपण प्रेस घेतो तशी प्रेस मोदींनी घेतली पाहिजे. ह्या विचाराच्या लोकांचं एकत्रीकरण त्या ठिकाणी होणार आहे. आणि ज्या काही घोषणाबाजी होतील आणि मग आमच्यावर काही टीका होईल, काही इतर गोष्टीवर टीका होईल, मग 2-4 टोमणे मारून ती प्रेस संपणार आहे. मुळामध्ये प्रश्न असा आहे, तुम्हाला एकीकडे लोकशाहीला मानायचे, तुम्ही लोकशाहीचा आदर करताय, लोक भावनेचा आदर करताय, आणि तुम्हाला जे काही स्टेप दिलेले आहेत, ज्या त्या स्टेपने तुम्हाला न्याय मागायचा आहे त्याच्यानुसार जर तुम्ही गेले असता तर लोकांनी ते ॲक्सेप्टही केलं असतं. परंतु हम करेंगे असो कायदा ही जी काही भूमिका आज त्यांनी घ्यायचा प्रयत्न केला याचा लोकसुद्धा मनापासून धिक्कार करतात. लोकांना ते मान्यसुद्धा नाही. केसरकर साहेबांनी त्याबद्दलचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. फक्त यामध्ये एक गोष्ट मला एक सांगायची होती की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज दावोसला गेलेले आहेत. प्रत्येकाने आपापला आकडा त्यामध्ये सांगितलं, कोणी 70 लोक गेलेत, 60 लोक गेलेत, आणि ही ट्रिप करतायत 50 लोक गेलेले आहेत. दावोसला जाण्यामागे पूर्वीसुद्धा एक सुभाष देसाईच्या नेतृत्वाखाली जो काही दावोसला गेले होते त्या दौऱ्यामध्ये आदित्य ठाकरेचा रोल काय होता हे आजपर्यंत महाराष्ट्राला कळालं नाही. तुम्ही तिकडून येताना काही यमू करून आलेले होते, त्या यमूचं काय झालं, कोणते प्रोजेक्ट आज रन करतायत हे एकदा जनतेला तुम्ही सांगितलं पाहिजे. आणि मग गेल्या वेळेला उदय सामंत आणि त्यांचे सहकारी किंवा मुख्यमंत्री त्यांच्या सर्वांबरोबर जे यमू साईन झालेत ते आज कार्यरत, ते त्याच्या कामकाजाला सुरुवात झालेली. आज मुख्यमंत्री जात आहेत, जवळपास 1,30,00,000 कोटी रुपयाची यमू ते साईन करतात. ही मोठी घटना आहे. तुम्ही आपल्या इथलचं एखादा प्रोजेक्ट बाहेर गेलं तर त्याच्याबद्दलची काही बोंब मारतात, आणि 1,30,00,000 कोटीचे आज यमू साईन होत आहेत, त्याबद्दल त्यांना कुठेही अभिमान नाही. कोण गेलंय त्या दौऱ्यामध्ये? गगराने गेलेत. हे काय एकनाथ शिंदेच्या मावशीचा मुलगा नाहीये. दुसरे ते आमचे जे काही सेक्रेटरी गेलेले आहेत, असीम कुमार गुप्ता गेलेले आहेत. मी काल ती यादी पाहिली. 14 लोक काल रात्रीच्या फ्लाईटने सीएम साहेबाबरोबर गेले आणि काही अधिकारी गेलेले आहेत. ऑब्जेक्शन कशावर घेता? ऑब्जेक्शन त्यांच्या दौऱ्यावर घेतात. ते फिरायला गेलेले आहेत. मिनिट टू मिनिट त्यांचा दौरा ठरलेला आहे, परंतु सरकारी दिवाळखोरी करतायत असं जे काही लोकांमध्ये सांगतायत, चुकीचं जे काही तुम्ही सांगतायत लोक ते पाहतायत. मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं, आल्यानंतर पैसा हिशोब दिला जाईल. मिलिंद देवरा ते सुद्धा त्या दौऱ्यात गेलेत. त्यांना काय अधिकार? त्यांना कोणी घेऊन गेलं? अरे ते त्यांच्या पैशाने जात आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जेव्हा स्थापन झाला होता त्याच्या संस्थापकामध्ये त्यांचे वडील होते, आणि त्या फोरमने विनंती केली मिलिंद देवरांना की तुम्ही या. स्वतःच्या स्वखर्चाने ते गेलेले आहेत. म्हणून कोणताही शासकीय भार कोणावर पडलेला नाही हे त्यांना माहिती नाही. परंतु एक बडबड करणं, त्यांना असं वाटतं की ही गोव्याची ट्रिप ही काय म्हणून एन्जॉय करायला गेले की काय, असं जे काही त्यांना वाटतं ती लोकांमध्ये समज पसरू नये म्हणून आपल्या समोर हे स्पष्ट करतोय. मुख्यमंत्री 18 तारखेला जेव्हा येतील त्या टायमाला झालेले यमू हे तुमच्यासमोर प्रेस घेऊन ते सांगणार आहेत. म्हणून महाराष्ट्राच्या विकासासाठी असेल, उन्नतीसाठी असेल, जर सीएम दौऱ्याला जात आहेत, आपल्या महाराष्ट्रासाठी काही आणतायत, त्या टायमाला त्यांचं स्वागत करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मुख्यमंत्री जात आहेत, त्यांची ओएसडी जातात मान्य, मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जात नाही. त्यांचा एका लाभाजमा जो आहे तो तिथे जातोय, त्यांचे इतर ओएसडी पण जात आहेत. काय कारण काय? प्रत्येक खात्याच्या मंत्र्याचा त्यात सहभाग आहे, म्हणून पूर्ण मंत्रिमंडळ घेऊन जाणे हे संयुक्तिक ठरणार नाही. त्यांच्या खात्याचे सेक्रेटरी असतील, प्रत्येक खात्याचे सेक्रेटरी युडीचे आहेत, प्रधान सचिव आहेत, हे बाकी जे काही तुम्ही जर यादी तुमच्याकडे जर आली असेल तर एकदा त्याच्यावर नजर फिरवा. हे सर्व महत्त्वाचे लोक, हे सर्व तेवढेच लोक गेलेली आहेत, आणि एक उदय सामंतजी त्यांच्याबरोबर आहेत. मुख्यमंत्री जेव्हा जातात त्या टायमाला ज्या त्यांना ब्रीफ करावं लागतं मुख्यमंत्र्याला, किंवा त्यांची चर्चा करताना असलेले सेक्रेटरी हे असावे लागतात.
हे कॉमन सेन्सची बात आहे. म्हणून त्यांनी जाणं हे काही गैर नाही आहे. मग एक मुख्यमंत्री एकट्याने जायचं का? मग वित्तमंत्र्यांचे अजितदादांचं तर एकही ओएसडी द्या दौऱ्यात. ओएसडीचे जे जे आवश्यकता आहे हे ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्याला आहे. मग आता जे गेले त्याच्याबद्दल टीका, जे गेले नाहीत त्याच्याबद्दल टीका, ही दुपट्टी धोरण या ठिकाणी अवलंबता येणार नाही. देवराजच्या संदर्भात प्रश्न उपस्थित झाले त्यांच्या दौऱ्यावर जाण्यासंदर्भात. मात्र त्यांच्या पक्षात आपल्या पक्षात आल्यानंतर ही प्रश्न उपस्थित झालेले आहेत. उद्योगमंत्र्यांच्या एका उद्योगपतीच्या सांगण्यावरून शिवसेनेत त्यांचा पक्ष प्रवेश झाला आणि तो दिल्लीतनं ठरवण्यात आला असा आरोप संजय राऊतांनी सकाळी. होऊ द्या ना, काय त्रास आहे काय? तुम्ही आजपर्यंत त्या उद्योगपतीचे विमानं घेऊन फिरत होता त्यावर कोणी ऑब्जेक्शन घेतलंय का? कशाला आता छोडो कल की बाते नसता उगाच तरी आणखीन तुमचं पितळ उघडं होईल. एखादा चांगला नेता जेव्हा 50 वर्षामध्ये काँग्रेसमध्ये काम करत असताना त्याच्यावर झालेला तो राज्यमंत्री सुद्धा राहिलेला आहे. एखादा चांगला कार्यकर्ता जर इतर पक्षात जातोय तर त्याच्या मागची मानसिकता समजून घ्या. टीका करण्यापेक्षा तुमच्याकडे का लोक बाहेर चाललेले आहेत, इतर पक्षातले लोक का जॉईन होत आहेत याच्याबद्दलचा त्यांनी विचार केला पाहिजे. मिलिंद देवरा हे काही छोटं प्रश्न नाही आहे. तुमच्याकडे तर काल आलेल्या माणसाला तुम्ही नेते करायला लागलेत, काल आलेल्या माणसाला उपनेते करतायत. पक्षाचा कार्यकर्ता पायदळीत उडवणं, इतराचं स्वागत करणं ही तुमची संस्कृती आहे. म्हणून एखादा राजकारणामधला मोठा माणूस आला तर त्याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे. निश्चित त्याचा आदर आणि सन्मान सुद्धा एकनाथ शिंदे साहेब राखणार. आपले जुने सहकारी अनंत गीते असं म्हणतायत की तटकरेंनी आमचं घर फोडलं, त्यांना जागा दाखवली पाहिजे. हे सगळे आता घर फोडणारे जे 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 त्यांच्या बाजूला आहे त्यांच्याकडे त्यांचं नजर जात नाही. तटकरे काय कोणाचं घर फोडतील? स्वतःचं घर तुम्ही स्वतःच फोडून घेतलेलं आहे. म्हणून इतरांवर आरोप करण्यापेक्षा घर फोडणारे जे तुमच्या आजूबाजूला आहेत त्यांच्याकडे लक्ष दिलं तरी जे वाचलेलं जे घर आहेत, 2-4 पत्रे जे बाकी आहेत ते उडणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. बरं, वरळीमध्ये आज सगळीकडे बॅनरबाजी, पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे. महापत्रकार परिषद म्हटलंय, जनतेचं न्यायालय संजय राऊत म्हणतायत की तुम्ही दरोडे टाकलेले आहेत, हिंमत असेल तर आमच्यासाठी ओपन फोरमवर असे पत्रकार परिषद. असा मूर्खपणा आम्ही करत नाहीत. स्वतःचेच माणसं बोलून स्वतःचा जय जयकार करणं याला पत्रकार परिषद म्हणत नाहीत. मी पहिल्यांदा सांगितलं त्या बाजूला कोण कोण बसणार आहे, घोषणा कोण देणार आहे हे सर्व ठरलेलं आहे. एपिसोड ठरलेला आहे. कुणाची एंट्री केव्हा होईल, कोण कधी घोषणा देईल, मग कुणाच्या विरोधात किती घोषणा द्यायच्या, मग आगे बोडोचा जो काही नारा लावायचा आहे त्या घोषणा होतील. हे ठरलेलं आहे. मग क्लायमॅक्स काय असेल ते पण सांगा. क्लायमॅक्स हाच आहे. आता आम्ही जनतेच्या दरबारात जाणार आहोत, आम्ही जनतेकडे न्याय मागणार आहोत. मग सुप्रीम कोर्टाची याचिका वापस घ्या ना. परंतु हे दोन्ही साईडनी वाजवणं, ज्याला म्हणतात ना डमरू वाजवणं, मी कालही सांगितलं हा डोंबाऱ्याचा खेळ आहे. दर ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी हा होणार आहे. पाटलांचं आव्हान मोठं सरकार समोर आहे. ते इकडे आंदोलनाची तयारी जरांगे पाटील म्हणतात की सरकारने डाव आखला माझ्या विरोधात आणि सगळे सोयरींची मागणी देखील सरकारने मान्य केली आहे. त्यामुळे तिथेच त्यांना रोखण्याचा जो सरकारचा एक प्रयत्न होता तो कुठेतरी यशस्वी ठरणार. याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. यावर मी कोणतंही भाष्य करणार नाही. काल समाज माध्यमांवरती प्रसिद्ध असलेले कराळे गुरुजी मातोश्रीवर गेले होते, पण त्यांना चहापेक्षा किटली गरम असा अनुभव आला एकत्रित. मात्र त्यांचे जे सहाय्यक आहेत त्यांनी आतमध्ये बोलावून आपलं मातोश्रीवर चहापेक्षा किटली गरम असा त्यांना अनुभव आलाय. जर माझ्यासारख्या व्यक्तीला अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्य शिवसैनिकांची काय अवस्था असेल असा सवाल उपस्थित केला. जर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याबद्दल आस्था असलेल्या शिवसैनिकांना योग्य वागणूक दिली नाही तर असेच लोक सोडून जातील. माझ्यासोबत घडलेल्या प्रसंगानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची साथ योग्य वाटायला लागते असंही कराळे मास्तर. तुम्हालाही असं काही अनुभव आला होता का? उठाव होण्याचं कारण त्या कराळे मास्तरांनी स्पष्ट केलेलं आहे. तोच आमचा अनुभव होता, त्यामुळे झालेला हा उठाव. आणि अजूनही एवढं झाल्यानंतर सुद्धा त्यांची परिस्थिती बदललेली नाही. अजूनही ते तसेच वागतायत. कारण आम्ही हे अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की तिथे कसं वागवलं जातं. तर आता तो अनुभव आधी आम्हालाच येत होता, आता सर्वसामान्य लोकांना सुद्धा यायला लागलाय. त्याच्यामुळे त्यांचे खरे चेहरे हे लोकांच्या समोर आता येऊ लागलेले आहेत. सर, हिंदी में जानना चाहते हैं, दावोदपुर को लेकर काफी राजनीति हो रही है. एक तरीके से आरोप प्रत्यारोप हो रहे हैं. वहीं शिंदे साहब चले गए राहुल कुल के बारे में क्या? दावोस दावस के बारे में जो वो आज शिंदे साहब गए, बहुत सारे सेक्रेटरीज और मिनिस्टर, उदय सामंत जी,
ये जाके ये 2 दिन में करीबन 1,30,000 करोड़ के MOU साइन करने वाले हैं। ये महाराष्ट्र के लिए गौरव की बात है, लेकिन कुछ लोगों ने इसके ऊपर भी राजनीति का क्वेश्चन मार्क लगाने की कोशिश की। महाराष्ट्र की डेवलपमेंट ये तुम्हारे आपस के राजनीति में से नहीं होने वाली। इसके लिए डेवलपमेंट करने के लिए जो भी यहाँ इन्वेस्ट करना है वो कहीं से लाने की कोशिश अगर मुख्यमंत्री करता है तो उसका स्वागत करना चाहिए। लेकिन कुछ लोग इसको भी राजनीति में टर्न कर रहे हैं कि यहाँ जाने में इतना खर्चा हो रहा है, उतना खर्चा हो रहा है। यही लोग हैं वो जो ये भी दावोस में गए थे, उनके साथ जो मंत्री थे बगैर काम के, जिनका कोई संबंध नहीं था, उनका भी पूरा स्टाफ वो दावोस का दौरा करके आया है। क्यों गए थे अगर उनको आज भी सवाल पूछे तो उसका जवाब उनके पास नहीं है। लेकिन मुख्यमंत्री और उनके सब जो सेक्रेटरी जो गए हैं, मुख्यमंत्री ने खुद कहा है कि मैं जा रहा हूँ, खर्चे वाली छोटी सी बात है, लेकिन इसका एक एक पैसे का हिसाब ये जनता को दिया जाएगा और हम जो MOU सिग्नेचर करने वाले हैं वो भी जनता के सामने हम रखेंगे। लास्ट टाइम जो उदय सामंत और उनके साथ गए थे, उन्होंने जो MOU साइन की है वो उसका काम अभी चल रहा है, काम चालू हो गया है। लेकिन उसके पहले जो सुभाष देसाई गए थे, उन्होंने जो MOU साइन किए थे उसमें से कितने प्रोजेक्ट चालू हुए ये भी उन्होंने बताना जरूरी है। मिलिंद देवरा जो कल हमारे पार्टी पक्ष में आए, उनके बारे में सवाल खड़े किए गए। जो इकोनॉमिक फोरम है, वर्ल्ड इकोनॉमिक फोरम जो जब स्थापन हुआ तो उसका जो पहला जो काम उनमें के एक उनके पिताजी थे और वो फोरम ने उनको मिलिंद देवरा को इन्वाइट किया कि आप भी आना चाहिए, हमें खुशी होगी। मिलिंद देवरा जी वो जो जा रहे हैं वो उनके खुद के पैसों से जा रहे हैं, उनमें कोई सरकारी खर्चा नहीं है। ये बात आपके सामने मैं स्पष्ट कर दूं। और उनके वजह से भी अगर कोई बात अगर अपने को मिलती है, अपने महाराष्ट्र राज्य को मिलती है, तो उसका अपन अभिनंदन करना चाहिए। सर, एक बयान दिया है संजय राउत ने आज राम मंदिर को लेकर। वो कहा है कि जो विवादित ढांचा था वहाँ पर मंदिर बनना था, लेकिन मंदिर 3 से 5 किलोमीटर अलग बन रहा है। ये बयान सेम दिग्विजय सिंह ने भी किया है। ये ऐसे बयान लगातार राजनीति में ये 2-3 लोग जो है उनको ऐसी बयानबाजी करने की आदत है। ये निर्णय कुछ लोगों ने नहीं दिया, सुप्रीम कोर्ट ने जो डिसीजन दिया है उस डिसीजन के माध्यम से ये मंदिर का निर्माण हो रहा है। उसका मैप दिया गया है, वो मैप के हिसाब से ही वहाँ का निर्माण किया जा रहा है। ये किसी को छोड़ के कुछ को हट के नहीं किया जा रहा है। ये सब उसको अप्रूवल सुप्रीम कोर्ट ने दिया है। इसलिए इनके बयानबाजी के पर लोग अभी ख्याल देते नहीं। रामलल्ला का मंदिर बना है, 500 साल के बाद उसका आनंद सभी लोग मना रहे और मोदी जी को धन्यवाद दे रहे हैं। एक शेवटचा प्रश्न की दिल्लीमध्ये लोकसभेच्या संदर्भातल्या जागेचा फॉर्म्युला ठरलाय असं तुम्हाला म्हणजे शिवसेनेला 10 जागा मिळतात असं असा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही। आता फक्त एकच फॉर्म्युला आहे, रामलल्लाचं दर्शन, तो आनंदोत्सव, त्यानंतर 22 तारखेनंतर या सगळ्या युतीच्या बैठका होतील आणि याच्यावर निर्णय होईल। सर, एक टीजर जारी केलाय ठाकरे गटाकडून, त्याच्यामध्ये सुरुवातीलाच म्हटलं की पक्ष चोरीला गेलाय, अशा प्रकारचे वक्तव्य त्या टीजरमधून सांगितलं। पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एकदा कंप्लेंट करा, कशासाठी उगाच भनभन करताय।